खराची आज पोलीस कोठडीही संपत असल्याचं कळतंय। याच भोंदू खरातला आज कोर्टात हजर करण्यात येत आहे। या सुनावणीकडे खरं तर अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय, कारण खरातवर अनेक आरोप आहेत, अनेक राजकीय पडसादही या संदर्भात उमटलेले आपण पाहिलेले आहेत। सभागृहात देखील याचे पडसाद उमटले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, काय सांगाल, सध्या खरातला कोर्टात हजर करण्यात येत आहे, सुनावणी संदर्भात काय अपडेट आहे? आत्ताच काही वेळापूर्वी अशोक खरातला पोलिसांनी आता कोर्टामध्ये आणलेला आहे। पुढच्या काही वेळामध्ये आता नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांसमोर या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी पार पडणार आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अशोक खरात याला ज्यावेळेस सुनावणीसाठी कोर्टात आणलं जात होतं त्याच वेळी तृप्ती देसाई देखील या ठिकाणी कोर्टाच्या आवारामध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी अशोक खरातला संधी मिळाल्यास 2 कानाखाली मारण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे ज्यावेळी अशोक खरात याला पोलिसांनी कोर्टामध्ये आणलं त्यावेळी तृप्ती देसाई यांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता आणि पोलिसांनी त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी मज्जाव केलेला आहे, रोखलेला आहे आणि काही काळ यामुळे न्यायालयाच्या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं। तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे की त्यांना देखील सामान्य महिलेप्रमाणे कोर्टात जाऊ द्यावं, मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थिती चिघळू नये यासाठी तृप्ती देसाई यांना कोर्टाच्या परिसरात बाहेरच रोखलेलं आहे। सध्या आता अशोक खरात याला पोलीस त्याला घेऊन कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये आता सुनावणीला सुरुवात होईल। विशेष म्हणजे ही सुनावणी जी आहे, जो पहिला गुन्हा मागच्या आठवड्यात दाखल झालेला होता, या सगळ्या संदर्भामध्ये आज अशोक खरात याची पोलीस कोठडी संपत होती, त्यामुळे आज त्याला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर आणखी 5 गुन्हे महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे अशोक खरात विरुद्ध दाखल झालेले आहेत, त्यामुळे या देखील गुन्ह्यामध्ये आता अशोक खरात याला जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे। कारण अतिशय महत्त्वाचे काही व्हिडिओ SIT टीमच्या हाती लागलेले आहेत, काही पुरावे आहेत आणि या सगळ्याच गुन्ह्यांचा तपास करण्याच्या कामासाठी आणखी काही दिवस अशोक खरात याला पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी SIT टीम कडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता कोर्टाकडून या सगळ्या युक्तिवादादरम्यान नेमकं काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आता कोर्टामध्ये या सगळ्या प्रकाराची सुनावणी जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये सुरू होणार आहे। तृप्ती देसाई आता कुठे आहेत? त्यांची भूमिका तर स्पष्ट आहे, आपण पाहतोय त्यांनी आता इशारा दिलेला आहे, मात्र आता या क्षणाला ते कुठे आहेत आणि त्या हिशोबाने त्यांनी कुठेही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाते? गर्दी जी आहे या ठिकाणी